फायनली कारवीचा सीझन आलेला आहे, बघू शकता. पण कारवी फुलले कुठे हाच मोठा प्रश्न आहे. सो नो वरीज, मी सांगतो मला की कारवी कुठे फुलले. या इकडे काही हेक्टेक नाही, फक्त ट्रॅव्हल करायचं आहे. थांब थांब असं नाही, आधीपासून बघा. आता आपण वर जाऊया. वर जी कारवी फुलली असेल ती बघूया. मस्त पैकी कोण पडलं रे? कोई तो पडा. केला का रेकॉर्ड? परत एकदा फ्रँकला थँक्यू. लास्ट टाइम वॉटरफ्रंट ट्रॅपलिंगला आलेला स्टो घेऊन 5 सेकंदाचा फुटेज देतो मला आणि 2-4 तासाचं काम लावतो. नाही ह्यावेळी 20 सेकंदाचा 20 सेकंदाचं फुटेज. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो आज परत एकदा नवीन प्रवासाला निघतो आहे. तर मी एवढंच म्हणेन की प्रवास करत राहा, कारण का आयुष्य खूप सुंदर आहे. सुंदर आयुष्यात सुंदर गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. फालतूमध्ये गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. मी स्पेशली सॅटर्डे संडे जॉब सुट्टी असेल म्हणजे असं स्पेसिफिकली मी जॉब शोधवतो आणि फायनली तो मला मिळाला. मी रिसेंटली स्विच केला. ह्या कारणामुळे आणि गणपतीच्या कारणामुळे मी कुठे जाऊ नाही शकलो गेले 1-2 महिने आणि काही पर्सनल रिझन्स होते. पण एनिवेज परत सुरुवात केली नव्याने, बघू आता कसा होता प्रवास. तर एकंदरीत मी सांगेन असं की प्रवास करत राहा, कारण का ही जी आवड आहे मला ही माझ्या बाबांमुळे लागलेली प्रवास करण्याची वृत्ती. कारण का लहानपणी ते मला प्रत्येक ठिकाणी घेऊन जात होते, खूप ठिकाणी फिरवत होते. म्हणजे स्पेशली मग मुंबईतली खूप सारे प्लेसेस असतील किंवा मुंबईच्या जवळपासचे, आणि मजा यायची. आणि आज बाबा नाही आहेत आयुष्यात, खूप जणांना माहिती असेल. तर म्हणजे बोलतो ना, तो त्यांच्यासोबत घालवलेला वेळ खूप महत्त्वाचा असता. की म्हणजे नाही सांगू शकत मी, पण मी एवढंच सांगेन की मित्रांनो, वेळ आणि माणूस गेल्यावर परत कधीच येत नाही. सो जसं भेटेल जेव्हा भेटेल आपल्या माणसांसोबत प्रवास करत राहा. मेमरीज क्रिएट करा मित्रांनो, मेमरीज. त्याच मेमरीज आहेत ना आयुष्यभर सोबत राहतात. आणि स्पेशली जेव्हा म्हातारपण येतं ना, तेव्हा तुम्हाला ना काहीतरी सांगायला असतं पुढच्या पिढीला किंवा आपल्या बरोबरच्या सोबतीला की बाबा अरे मी हे केलं, मी हे ते केलं. आणि यार त्याच मेमरी आयुष्यभर तुम्हाला आनंद देतील. का एक सर्टन एज नंतर आहे ना नाही होत सगळं. कारण का मिडल क्लास माणसाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज माणसाला खूप दाबून टाकतात. एनिवेज आज आपण सोलो ट्रॅव्हल करत आहे मुंबईवरून. बाकी भेटतील पुढे जर्नीमध्ये, तसं आपण एकेकाशी बोलत जाऊ. तासाभरात आहे ना, तासाभरात कळंबोलीला येऊन पोचलो. तर जी हायवेला जी दुकानं होती ती जरा आतल्या सर्व्हिस रोडला मूव केली आहेत इकडे आता. सो कधी असं तुम्हाला वाटलं की इकडे दुकानं नाही, तर ते वॉशरूम जे आहे ना मॅडमच्या पुढे तिकडून जरा लेफ्टला आतमध्ये गाडी घेतली ना, सगळी दुकानं आहेत, चहा वगैरे नाश्ता वगैरे चालू आहे तिकडे. सो जस्ट फॉर द इंटिमेशन. तर बघू शकतो इकडे ना, ह्या समोर एक कोपऱ्यात एक ग्रुप उभा आहे मित्रांचा. तर मगाशी जे म्हणत होतं ना की मित्रांनो मेमरीज क्रिएट करा ज्या आयुष्यभर राहतात. म्हणजे मित्रांसोबत फिरा, खूप फिरा. म्हणजे मी लहानपणी बाबांसोबत फिरलो, नंतर मोठेपणी मित्रांसोबत फिरलो, खूप साऱ्या मेमरी क्रिएट केल्या. तर कसं होतं माहिती आहे मित्रांनो की शेवटी मेमरीज आठवणीत राहतात आणि कधी ना कधी सोबत कोणा ना कोणाचा प्रवास तुटतो. तसंच सांगायला तर माझे पण काही फ्रेंड्स होते, त्यांच्यावर मी खूप फिरायचो. तर सगळे बिझी आहेत आपापल्या लाईफमध्ये. पण एका मित्रासोबत मला खूप शेवटचा प्रवास झाला आणि तो शेवटचा प्रवास म्हणजे लिटरली त्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत. तसं करू नका. काही असे मित्र असतात ज्यांना आवड असते, त्यांनाही घेऊन फिरा, त्यांच्यासोबत फिरा आणि यार मेमरीज क्रिएट करा. यार सुखदुःख वाटल्यावर आहे ना सगळं काही होतं. बट
अशी सिच्युएशन कोणाला येऊ नये, बस एवढंच मला वाटतं. एनिवेज चहा पिऊया आणि मी बाकीच्या फ्रेंड्सना बघतो की ते कुठे पोचले आहेत आणि मग पुढची जर्नी सुरुवात करूया. आपण लोणावळा स्टेशनला येऊन पोचलो आहे. आता इकडे माझे काही फ्रेंड्स येतील, माहीत नाही अजून ते कुठे आहेत काय आहेत, बघूया. लेट्स सी किती वेळ लागतो त्यांना, वेट करूया. स्टेशन इथे इकडे आहे गाडी, आपण वेट करूया स्टेशनच्या बाहेर. का माझ्या एका मित्राने इकडून बाईक हायर केली, त्याच्यासोबत काही फ्रेंड्स आहेत, माहीत नाही कोण आहेत काय आहेत. लेट्स सी. तो पाहिजे तुम्ही ओळखत असाल फ्रँकला, 2-3 व्लॉग रतनगडला होता, त्यानंतर अजून एक फुलरे होता आणि रिसेंटली आम्ही वॉटरफॉल रॅपिंग केली. भेटा वेट करा त्याचा, बघा पुढे काय नाश्ता करायला इथे पुढे राहा लागेल. ईदी मिलाद, क्या बात आहे, मुबारक हो मुबारक हो. फायनली आपला जो मित्राबद्दल आपण बोलत होतो तो आलेला आहे. यस मिस्टर फ्रँक, हाऊ आर यू मिस्टर फ्रँक. आणि हे 2 नवीन फ्रेंड आहेत, अरे नावं तरी सांगा यार. शुभांगी आणि प्रिया. सो मिस्टर फ्रँक आज ट्रीट देतोय मला, ट्रीट देतोय. यस, मी आल्याबद्दल तो ट्रीट देतोय मला, प्रश्नच नाही. आपण डोसा खाऊया. खूप दिवसांनी परत सह्याद्रीत आलं. सो इकडे एक फोर्ट आहे हा, आणि समोर एक आहे. तर समोरचा फोर्ट जो आहे जवळचा तो किरशालगड आहे. सो तुम्ही ओळखू शकता, जवळच कुठेतरी आहे मी. एकदम इझी फोर्ट आहे, मी एवढं सांगेन. हा जो फोर्ट आहे ना तो बघा. आपण वेट करूया, ते बाकीची लोक एस टीने येतात. रिझन असं झालं की माझा जो मित्र आहे फ्रँक, त्यांनी कोणाच्या रेफरन्सनी एक बाईक रेंटवाला बघितला, त्याला 3000 रुपये पाठवले आणि तो पर्सन आता फोन नाही उचलत आहे. आणि ज्या पर्सनशी कॉन्टॅक्ट केला तो बोलतो हो मी फ्रॉड केला म्हणून, तो फोनच नाही करत आहे. एनिवेज मी एक काम करतो, पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो जरा फ्रँकशी बोलून. आणि ज्याला रेफरन्स दिला ना तो पण सह्याद्रीतलाच कोणतरी आहे, आज त्याची पण वाचवतो मी. मला सांग, आपण त्याची स्टोरी लावूया नंतर. अशोक काने कुठला आहे तो? कुठला? लोणावळ्यातला आहे. नाही, तुला रेफरन्स कोण दिला? मेहता म्हणून कॉन्टॅक्ट होतं, ज्याने माझ्या पोस्टवरती, सह्याद्रीच्या पोस्टवरती मला रिप्लाय केला. अच्छा, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो, तो माणूस तुम्हाला लोणावळ्यामध्ये गाडी देईल. मी त्याच्याकडून 2-3 वेळा घेतलेली आहे. अच्छा. आणि आज कॉन्टॅक्ट नाही उचलला, आता फोन नाही उचलत आणि हा बोलतो मी फसवलं. सरळ मेहता बोलतो तो, मला पैशाची गरज होती. म्हणजे लिटरली एवढे नीच लोक आहेत. आज आपण विचार करा की अशी लोक सोशल मीडियावर फसवतात, बळी पडू नका. मित्रांना आमचा एवढा साधासुद्धा मित्र याच्यावर ट्रस्ट ठेवला. नेक्स्ट टाइम मित्रा फेसबुकवर ट्रस्ट नको ठेवू कोणावर. फेसबुकवर नाही, पण सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपवर ट्रस्ट ठेवायला पण आता शंका नाही, शंका ठेवूच शकतो. सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपवर पण ट्रस्ट ठेवणं शंका आहे, का तिकडे खूप फ्रॉड भरलेत बघा. म्हणजे लिटरली फ्रँकने समोरच्या माणसाला 3000 रुपये ट्रान्सफर केले आणि आता तो माणूस फोन नाही उचलतो. आणि ज्याच्याशी कॉन्टॅक्ट आला त्याने सरच तोंडावर सांगितलं की हो मी फसवलं, मला पैशाची गरज होती. नीच पण आहे. एनिवेज खरंच मित्रांनो, असा जर व्यक्ती भेटला ना सांगा आणि त्याला धरून पकडून मारा तिकडे आणि मला कॉन्टॅक्ट करा, मग आम्ही पण येतो मारायला. फ्रँक पहिला येईल तिकडे, हो गेला फ्रँक. एनिवेज सो हा ट्रेकिंगचा स्टार्टिंग पॉईंट आहे. सो जर तुम्ही ओळखला असेल तर मी सांगतो, आम्ही आज आला कोरीगडला. कोरीगड छोटा इतिहास आहे, 3000 फुटाचा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून आणि नॉर्मली 1000 मीटर. सो जास्त मोठा नाही आहे किल्ला, वर जायला 1 तास इनफ होतो आरामात. स्लोली आपण जावे, इकडून ट्रेक सुरू करूया. सो मी ट्रेकला सुरुवात केली आहे. माझ्यासोबत आहे फ्रँक, यांची नाव आहेत नाहीत, शुभांगी, प्रिया. आणि आम्ही सुरुवात तर केली आहे, खूप छान सुरुवात झाली का. बटरफ्लायज दिसत आहेत, सोनकीची तर भर असा फुलला आहे पूर्ण. ये तो दया के लोग है यार. हे माताजी मैं तो थक गई. फायनली आपण कोरीगडला सुरुवात केल्या कारवीचा बहर दिसू लागलेला आहे. आणि इकडून सुरुवात आहे म्हणजे विचार करा मित्रांनो, काठी कारवी, कशी कारवी पडलेली आहे खाली आणि खूप भारी वाटतंय बघा ना, वर फुललेली आहे पूर्ण. मी इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ येतो, होल्ड ऑन.
फायनली आपण रूट जंगल करत करत आजूबाजूची कारवी बघत पुढे पुढे चाललं आहे. इथे तर कारवी दिसत नाही, स्टार्टिंगलाच आहे थोडीफार आणि त्याच्यानंतर नाही आहे जास्त. पुढे बघू अजून जंगलमध्ये किंवा पठारावर वरती आहे का काही. जंगल ट्रेल करताना किंवा फोर्ट करताना तुम्हाला कन्फ्युजन आलं की समोर 2 रस्ते आहेत, कुठल्या रस्त्यावर तर नेहमी लक्षात ठेवा कुठल्या ना कुठल्या डायरेक्शनला एखादी अशी निशाणी बांधून ठेवलेली असते. आणि हे मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या अगोदरचं सांगितलं आहे आणि खूप साऱ्या ट्रेकला तसं आहे, त्यामुळे डिफिकल्ट नाही होत रूट शोधायला. जंगल ट्रेलमध्ये आता वरवर जाऊया आपण. फायनली आपण कोरीगडच्या जी कात्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या पूर्ण खालून आता वरपर्यंत पायऱ्या आहेत गडापर्यंत, तिथे पोचलो आहे. तर एकंदरीत ह्याचा इतिहास असा आहे की 1818मध्ये एक इंग्रज कॅप्टन प्रार्थरने हा किल्ला लढायला घेतला आणि जिंकण्याचा प्रयत्न केला. 2-3 वर्ष सतत लढाई चालू होती, पण त्याला तो काबीज होत नव्हता. शेवटी आपले मावळे पण कट्टरच होते, यात काही शंका नाही. पण फायनली त्यांनी एक दारूगोळा डायरेक्टली तोफ त्यांनी दारूगोळ्यावर झाडली वरच्या आणि तिकडे आग लागली आणि एवढी मोठी प्रचंड आग लागली की वरचं सगळं विध्वंस झालं आणि काहीच उरलं नाही. तेव्हा त्यांनी तो कॉन्कर केला 2-2.5 वर्षानंतर. खूप मोठं युद्ध चाललेलं असं बघू शकतो आपण. तर एकंदरीत इथून आता पूर्ण पायऱ्या आहेत वर चढायला. हार्डली आपण 20-25 मिनटात आता आपण वरती गडावर पोचू. आरामात हळूहळू बघू आजूबाजूचं नेचर आणि कसं इकडे पूर्ण शॅडो असल्यामुळे तेवढा त्रास नाही होणार उन्हाचा. तरी आता वाजलेच अंदाजे 11:15 झाले असतील. आम्ही 10:15ला चालू केलेलं. येस 10:50 झालं आहे, पण सॉर्टेड आहे, जास्त हेक्टिक नाही. हळूहळू जाऊ. तर माझे काही मेंबर इकडे लिंबू सरबतला बसले आहेत का कदाचित त्यांना सवय नसते आणि गोऱ्या लोकांचं नाटके असतात माहिती आहे मला. एनिवेज हॉल घेऊया थोडा, त्यांची वेट करूया आणि मग जाऊया. ए माता जी मैं थक गई, मैं फिर से थक गई ना. काय तू पण थकला? कोणाला आता शिवाय तुला व्हायचं पण आहे ना, ओरडणार. एकदम भारीवाला फील आहे स्टेअर केस. इकडून आहे ना पावसाचं पूर्णचं पाणी फिरत होतं असं पूर्ण. महिलाच नाही का मुलीचा व्हिडिओ इकडचाच आहे. काही इकडून वॉटरफॉल येतो हा बघा, दाखवतो. इथून वॉटरफॉल फ्लो होतो, त्यामुळे इकडे धबधब्याचं स्वरूप येतं पायऱ्यांना. समजलं? चला. सो स्टार्टिंग पॉईंट इकडे आल्यावर थोडा कात्या झालं. इकडे एक पहिली गुफा लागते आणि त्या बाजूलाच गणेश मंदिर आहे. हे बघा गणपती बाप्पा. इकडूनच परत पुढे जायला रस्ता आहे. छान रोड आहे. पावसात भारी वाटतं बोलतात. मी कधी आलो नाही पावसात, पण येईन बघूया लवकरच पुढच्या पावसात. अजून ऑप्शन नाही आपल्याकडे. शुभांगी ना जरा शुभांगीनी तिचे पाठीवरचे वजन आमच्या फ्रँकला दिलं आहे. फ्रँक त्याच्या बॅगमध्ये भरतंय. किती निष्ठूर लोक आहेत बघा, निष्ठूर. आणि काय फ्रँक त्यासाठी एक गाणं माझ्याकडे आहे. अरे बजरंगाची कमाल हमाल दे धमाल. हा असं काय नाही, सह्याद्रीत आपण सगळेच मदत करतो एकमेकाला. एखाद्याला नाही जमत असेल तर आपण वजन घेतोच. मीही घेतलं आहे खूप वेळा, असं काही नाही आहे. जस्ट एक जोक होता. नेक्स्ट थोडासाच भाग्य पोच आपण त्या तिकडे दिसते. गडावर थोडं वर आल्यावर इकडे एका साईडला आहे ना असं पाण्याचा टाका आहे. बघू शकता किती क्लिअर आहे की खालचं तुम्हाला दगड दिसतंय. खूप पाणी प्युअर. काय थंड आहे वा. भारी पाणी एकदम क्लिअर. असं क्लिअर वॉटर आहे ना ते भेटत नाही. वेट पण बॉटल घेऊन पिऊया थांबा. फायनली आपण गणेश दरवाजाला येऊन पोचलो आहे.
खरंच ह्या जगात आहे ना 12 पाण्याची लोक आहेत लिटरी. मग तो अभि असू दे, एहम, एहलाना, कोण आहे, मझहर, मिराज, हे मांडे, सिद्धार्थ, अंगून आहे, श्वेरी, ह्या वडे लोक आहेत बघा. फायनली आपण कोराई फोटो पोचलो आहे. शंकराचं मंदिर आहे ते जाऊन या. तोफा इकडे संवर्धन केले आहेत खूप सारे. चला दाखवतो. ओ बघा, असे बोर्ड लावावे लागतात, लोकांना सेन्स नाही. सगळं तोफा संवर्धन केले आहेत. 2 नंदी आहे तिकडे या मंदिराचं आहे. हर हर महादेव. बघू शकता मित्रांनो, पूर्ण सोनकी फुलली आहे आणि खूप भारी फील वाटतं आहे. हा वरती कारवी नाही, सो वर येऊ नका. आणि वरती कारवीसाठी येऊ नका. सोनकी आहे, किल्ल्याची हिस्ट्री आहे. तर या बाकीची फोर्टिफिकेशनची वॉल आहे ती खूप भारी आहे आणि खूप भारी सोनकी फुलली आहे. तर मित्रांनो, कोरीगडवर आल्यावर तुम्ही काय काय फिराल हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो. तर कोरीगडवर बघण्यासारखं एक महादेवाचं मंदिर आहे, कोराई देवीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, खाली 2-3 केव आहेत, त्यानंतर पाण्याच्या टाक्या आहेत वेगवेगळ्या, नंतर तोफ गोळ्यांचा खाना आहे, त्यानंतर बुरुज आहेत हे समोर 2. तर पूर्ण तटबंदी तलाव आहे आणि स्पेशली कोराई देवीच्या समोर, मंदिराच्या समोर ठेवलेली लक्ष्मी तोफ ही बघण्यासारखी आहे. तर खरंच भारी वाटतं. आणि हे जे पिंक दिसतं ना इकडे समोर, ती खारवी नाही आहे, ती आपली काय म्हणतात त्याला, तर कोंबड्यासारखं ते म्हणतात, आय डोंट नो, असं नाव विसरलो. तर ती आहेत ती फुलं. सो फोर्टिफिकेशन परत चालू आहे इकडे, आवाज ऐकत असाल तर परत एकदा वॉल आणि बुरुज बांधायचं काम चालू आहे. सो आपण ही पूर्ण तटबंदी फिरूया आता पूर्ण अशी, आणि बाकीचे प्लेसेस पण दाखवतो मग तुला त्यातच. चला. खूप सुंदर आहे मित्रांनो. फ्रँकसारखा मित्र पाहिजे असं स्टोव्ही घेऊन येईल आणि आपल्याला कॉफी पाहिजे. हा फ्रँक, परत एकदा फ्रँकला थँक्यू. लास्ट टाइम वॉटरफ्रंट ट्रॅपलिंगला आलेला स्टोव घेऊन. 5 सेकंदाचा फुटेज देतो मला आणि 2-4 तासाचं काम लावतो. नाही हा 20 सेकंदाचा 20 सेकंदाचं फुटेज. चला कॉफी घेऊया, पहाडोवाली कॉफी. असं मस्त की पूर्ण गड बघितला, त्याचा इतिहास बघितला, त्याचा भूगोल बघितला, मस्त ड्रोन शॉट्स घेतले आणि आता आपण रिटर्न जर्नी सुरू करतो आहे. तर खूप जणांना प्रश्न पडला असेल, जर कोरीगडावर कारवी नाही तर नक्की कारवी कुठे आहे? चला तीही दाखवतो कुठे फुलली आहे. कारवी फुलली आहे म्हणजे कोरीगडच्या आसपास, म्हणजे ती लायन्स पॉईंट, टायगर पॉईंटला. तसं तुम्ही याल ना कोरीगडच्या दिशेने, असं सर्वत्र दिसेल. ही बघा पूर्ण टोपली कारवी फुललेली आहे, की छान आहे बघा. आणि हा पूर्ण पसरला आहे पूर्ण. हे बघा, हा बघा प्लॅटू
आणि खूप ऑसम आहे. मग काही गरज नाही. मी तर माझी बाईक तर बघा इथपर्यंत आतमध्येपर्यंत आणली आहे. ही बघा हे बघा पूर्ण बाईक लोकांनी आतपर्यंत आणली आहे. लोक वाटतं लावतात झाडे. लोकांनी गाड्या पण आणल्यात आतमध्ये. आणि लकीली आमच्या हां काय नाही तू चालू राहू. हां सो खूप भारी आहे. या गाड्या बाहेर पार्क करा रोडला आणि आतमध्ये एन्जॉय करायला. एकदम भारी ड्रोन शॉट घेतो. हा मी दाखवले माझी बाईक आणली आहे मी आज. पण मी झाडांमध्ये नाही घुसवली आहे फोटो काढण्यासाठी. सी लॉजिकली मी मेन रोडला लावली आहे. ओके गुड बॉय. अभी ड्रोन शॉट लेते हैं. चलो मित्रांनो, लोणावळ्यावरून तुम्ही लायन पॉईंट टायगर पॉईंटच्या डायरेक्शनला गेलात ना की बघू शकता रोड साईडलाच तुम्हाला टोपली कारवी दिसते. आणि कारवी हा प्रकार आहे ना 8 वर्षांनी 7 वर्षांनी एकदा येतो आणि खूप भन्नाट. हा पूर्ण सेक्शन भरला आहे बघा पूर्ण रस्ता बाजूने. म्हणजे तुम्हाला कोणत्या गडावर जायचे नाही. गडावर तर जाऊच नका काही लोकांनी जे लय घाण करतात. बेटर तुम्ही इकडे या. रस्त्यावर जरी काय घाण केली ना गव्हर्नमेंट कधीतरी साफ करेल. पण इकडे तुम्ही बाजूलाच एन्जॉय करू शकता. आपली मस्तपैकी गाडी इकडे पार्क करा. इकडे एन्जॉय करा. पूर्ण प्लॅटू इकडे कारवी आणि बकुळीने फुललेली आहे. जे येल्लो फुलं असतात ना ती. आणि इकडे येऊन एन्जॉय करा प्लीज. नेचर घाण करू नका प्लीज. दुष्काळात 14वा महिना. ब्रेकचा लायनर गेला. फायनली मी ब्लॉग एंड करतो इकडे माझ्या सासूरवाडीला. सो डायरेक्टली मी लोणावळ्यावरून इकडे आलो आहे. सो एनिवेज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सांगा लोकेशन कसं वाटलं आणि तुम्ही कधी चाललं आहे हेही कमेंट करा.